आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस दिनाचा वर्धापन दिन लांजा पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला। यावेळी पोलिसांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलीस दलातील कार्यपद्धतीची तसेच विविध हत्यारांची ओळख करून दिली आहे। काय नाव आहे तुझं? नाव काय? टर्बाइन मशीन गन। गोळ्या भरलेल्या आहेत दररोजच्या आणि हे एवढं फोल्ड केलेलं आहे आणि हे एखाद्याने म्हणून प्रत्येकाने आपण जेव्हा तुम्ही गावागावात असता किंवा काय तर त्यामुळे तुम्हाला कधी संशयित व्यक्ती अनोळखी वाटला तर त्याच्याकडे संशयानेच बघितलं पाहिजे की त्याच्याकडे बाबा हे हत्यार असू शकतं। हे एक दुकानात त्याच्यामधून मारू शकतो। हे कशाला आहे? हे माहिती करण्यासाठी गरम होऊ नये। बऱ्याच लोकांना वाटतं ह्याच्यातून गोळ्या बाहेर पडतात, ह्याच्यातनं गोळ्या बाहेर पाडल्या तर तो पाडणारच पहिला मरून जाईल ना। त्याच प्रकारच्या गोळ्या आपण वापरतो, याच्यामध्ये 10 गोळ्या असतात। लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात 9 mm पिस्टल। याचा जो त्याच्या आतमध्ये जी गोळी आहे ती 9 mm त्याचं जे हे आहे बोल 9 mm त्याच्यामध्ये गोळ्या असतात। त्याच्यात आपण 10 गोळ्या भरू शकतो आणि ही एकदा तुम्ही फायर करू शकता, त्याच्यातून भरू शकतो। लांजा हायस्कूल मधील क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर आणि विद्यार्थिनी पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या। पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या सगळ्यांनी गावातून हार्दिक शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी बघेसरांचं धन्यवाद। यावेळी पोलीस निरीक्षक नीलकंठ बागळे, पोलीस उपनिरीक्षक सरंगले, पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मेंदाड, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे यांनी शस्त्रांची आणि पोलीस विभागाच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना माहिती दिली। यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये देश सुरक्षिता प्रति जागरूकता निर्माण व्हावी याकरिता नीलकंठ बगळे यांनी मार्गदर्शन केले। भावना असणे, त्यांच्याबाबत त्यांना जागरूकता असणे आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणे यासाठी असे कार्यक्रम आपण करत असतो। सर्वांनी कुठल्याही प्रकारचं जरी अडचणी असतील तर त्यासाठी आपण सदैव आहोत। आता आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आपले पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण एक नवीन ॲप सुरू केलेलं आहे। त्याचं नाव आहे स्पार्क AI रत्नसेतू व्हॉट्सअप नंबर। यामध्ये आपण स्वतःच QR कोड करून कोणताही नागरिक त्या व्हॉट्सअप नंबर आपण आपल्याजवळ ठेवू शकतो आणि कुठलीही अडचणीची तुम्हाला जर प्रसंग आला तर त्यामध्ये तुम्ही जर हाय करून त्यांना जर एक मेसेज टाकला की मी अशा ठिकाणी आणि मला या ठिकाणी संकटाची आशंका आहे की या ठिकाणी पोलीस मदत पाहिजे तर आपल्याकडे तात्काळ तिथलं पोलीस स्टेशनची गाडी किंवा त्यातला स्टाफ आपल्या ठिकाणी येऊ शकतो। अशी ही संकल्पना आहे आणि ही नवीन आपण रत्नसेतू ॲप सुरू केलेलं आहे। ही आपले आताचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेले आणि याचा नागरिकांनी जरूर फायदा घेतला पाहिजे। धन्यवाद। त्यामुळे तुम्हाला कधी संशयित व्यक्ती अनोळखी वाटला तर त्याच्याकडे संशयानेच बघितलं पाहिजे की त्याच्याकडे बाबा हे हत्यार असू शकतं। हे एक दुकानात त्याच्यामधून मारू शकतो। हे कशाला आहे? हे माहिती करण्यासाठी गरम होऊ नये। बऱ्याच लोकांना वाटतं ह्याच्यातून गोळ्या बाहेर पडतात, ह्याच्यातनं गोळ्या बाहेर पाडल्या तर तो पाडणारच पहिला मरून जाईल ना। त्याच प्रकारच्या गोळ्या आपण वापरतो, याच्यामध्ये 10 गोळ्या असतात। लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात 9 mm पिस्टल। याचा जो त्याच्या आतमध्ये जी गोळी आहे ती 9 mm त्याचं जे हे आहे
बोल नाही नाही त्याच्यामध्ये गोळ्या आहेत. त्याच्यात आपण 10 गोळ्या भरू शकतो आणि ही एकदा तुम्ही हायर करू शकता त्याच्यातून भरू शकतो. कसं झालं त्याला म्हणतात 9 MMBS. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।